स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी एक आस, स्वामी एक विसावा, तुमचाच चेहरा नित्य दिसावा, तुमची आठवण न यावी सा एक क्षण नसावा, आणि माझ्या या अंतर्मनात फक्त माझा स्वामीच बसावा, फक्त आणि फक्त माझा स्वामीच बसावा. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आजचा स्वामी संदेश फक्त प्रकट दिनानिमित्त आहे. जो कोणी स्वामी भक्त आजचा संदेश ऐकेल आणि जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करेल, त्याचं आयुष्य हे मार्गी लागेल. त्याच्या आयुष्यात स्वामी नामाची गोडी निर्माण होईल आणि तो स्वामीमय होऊन जाईल. आणि स्वामीमय झालेला मनुष्य सगळ्यांना फक्त एकच सांगतो, अब डर नहीं किसी और से, क्योंकि मेरे स्वामी खड़े हैं मेरी ओर से. अब डर नहीं किसी और से, क्योंकि मेरे स्वामी खड़े हैं मेरी ओर से. स्वामी भक्त हो, तुमच्याही बाजूने स्वामी शक्ती अशाच प्रकारे उभी राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका आणि जीवनामध्ये उतरवण्याचा देखील प्रयत्न करा. स्वामी तुमची साथ कधीही सोडणार नाही. तर चला जाणून घेऊया स्वामी आज काय सांगत आहे. स्वामी आपल्या भक्तांना सांगतात, अरे तू फक्त मन निर्मळ ठेव आणि स्वभाव प्रेमळ ठेव. मग फसवणारा तुझ्या समोर कोणीही असला तरीही तुला वाचवणारा तुझा हा स्वामीच असणार आहे. तुला वाचवणारा तुझा हा स्वामी समर्थ असणार आहे. पण तू देखील मात्र कुणाला फसवू नको, जाणून बुजून कोणाचं मन दुखवण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि इथून मागे झालेल्या असतील काही चुका तुझ्या हातून तर आमच्या समोर येऊन त्या चुकांची कबुली दे आणि पुन्हा असं घडणार नाही याची देखील शाश्वती दे. आम्ही तुला मोठ्या मनाने माफ करू. कारण दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की तो नाहीसा होतो. आता तुझं तुलाच ठरवायचं आहे, तुला काय करायचं. दोष मान्य करून तुला पुढे जायचं की त्याच दोषाचा विचार करून खितपत पडायचं. म्हणूनच तुला सांगतोय, दोष लपवून तो मोठा कर, नाहीतर आमच्या समोर तुझा दोष कबूल करून तो नाहीसा कर, मुळासकट उपटून टाक. बघ, तू मनुष्य आहे आणि प्रत्येक मनुष्याकडून चुका ह्या होतच असतात. परंतु मोठ्या मनाने जो चूक कबूल करतो आणि त्यात सुधारण्याचा प्रयत्न करतो, अशा भक्ताच्या पाठीशी आम्ही सदैव उभे असतो. स्वतःला कधीच कमी समजू नकोस. जसं तू स्वतःला समजशील ना, शेवटी तू तसाच बनत जाशील. म्हणून स्वतःविषयी आदर ठेवायला शिक, सकारात्मक विचार करायला शिक. मग मागावी लागणार नाही तुला कोणाकडे भीक. सगळी दारं जरी तुझ्यासाठी बंद झाली ना, तरीही माझी दारं तुझ्यासाठी सदैव खुले असतील. जिथे तुझी मर्यादा संपते तिथून आमच्या लीलेची खऱ्या अर्थाने सुरुवात होत असते. पण लीला समजण्यासाठी मात्र तुझ्या मनात आमच्या प्रती पुरेशी श्रद्धा आणि अतूट विश्वास मात्र तेवढा असायला लागतो. अरे अपेक्षा ही दुसऱ्यांकडून नको तर आमच्याकडून ठेव. तुझा अपेक्षाभंग आम्ही कधीच होऊ देणार नाही. मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना, त्यापेक्षा जास्त तो अतिविचाराने थकत असतो. म्हणून अतिविचाराला पूर्ण विराम देऊन आमच्या नामाची सुरुवात कर. अरे प्रत्येक वेळेस पूर्ण विराम देणं म्हणजे वाक्याचा शेवट नसतो, तर नवीन वाक्याची सुरुवात करण्यासाठी पहिल्या वाक्याला पूर्णविराम द्यावा लागतो आणि मग नवीन वाक्याची सुरुवात होत असते. आणि इथे तर नवीन वाक्याची सुरुवात करताना, तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करताना तू आमचं नाम घेत आहे. आमच्या नामापासून जर तुझी सुरुवात होत आहे तर तुझा शेवट कधीही आम्ही वाईट होऊ देणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेव. पैसा, संपत्ती, धन दौलत हे कमावना, पण घमेंड मात्र त्याची कधी करू नकोस. कारण ते संपणार आहे, ते इथेच राहणार आहे. पण तुझे कर्म मात्र सदैव तुझ्या सोबत येणार आहे. म्हणून तू जास्तीत जास्त चांगले कर्म गोळा करण्याचा प्रयत्न कर. जिथे श्वास तुझा नाही तिथे माझं म्हणण्यात काही अर्थ नाही. कारण श्वास देखील एक दिवस इथेच सोडून तुला लांबचा पल्ला गाठायचा आहे. पण तो गाठताना ज्याचे कर्म चांगले असतात त्याच्या साथीला स्वामी सदैव उभे असतात. म्हणून कुणाला फसवू नकोस, कुणाचा विश्वासघात करू नकोस. अरे लोक म्हणतात खोटी शपथ घेऊन माणूस मरतो. आम्ही मात्र असं म्हणत नाही. आम्ही असं म्हणतो की खोटी शपथ घेऊन माणूस मरत नाही, तर मरतो तो फक्त विश्वास. आणि ह्या विश्वासाला मात्र तू कधीच मरू देऊ नकोस. आणि तरीही तुला कोणी वाईट म्हणत असेल, तुझ्यात चुका दाखवत असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेव, फार मनाला लावून घेऊ नकोस.
कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगलेच म्हणतात, आणि ज्या ठिकाणी दुसऱ्याबद्दल वाईट बोललं जातं ना, अशा ठिकाणी तर तू मुळीच थांबू नको, कारण तू तिथून उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुझ्याच नावाची होत असते, एवढं मात्र लक्षात ठेव. ठाऊक आहे तुझ्या आयुष्यात चाललेली घालमेल, तुझी होणारी घुसमट सगळं काही आम्ही पाहत आहोत. कधी कधी तुझी घुसमट इतकी होत असते ना की तुला कळतच नाही की सांगावं कुणाच्या कानात. खूप काही सांगणारे शब्द असतात तुझ्याकडे, भावना असतात तुझ्याकडे, पण शब्द ऐकून घेणारे कान आणि भावना समजून घेणारं मन मात्र नसतं कुणाकडे. अशा वेळेस आम्ही तुला सांगू, तू ये आमच्याकडे आणि लक्ष दे आमच्या ध्यानाकडे, लक्ष दे आमच्या नामाकडे. मग आम्ही तुला आमच्याशी एकरूप करून घेऊन जाऊ अशा एका पलीकडे, जिकडे तुझे पाय कधीच वळणार नाही दुःख आणि वाईटाकडे, दुःख आणि वाईटाकडे. आणि मग जेव्हा तुला कोणी विचारेल ना की या जगात तुझं असं स्वतःचं आणि हक्काचं कोण आहे, तर हसून त्यांना सांग की माझा श्री स्वामी समर्थ आहे. अरे, जो इतरांना संपविण्याच्या तयारीत असतो ना, तो एक दिवस स्वतःला वाचवण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तो स्वतः कधीच कमी पडत नाही, तो कधीच संपतही नाही. हीच खरी नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळतच नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाट्याला जा आणि दुसऱ्यांचंही चांगलं होताना पाहण्याची हिंमत ठेवा. दुसऱ्यांना देखील चांगली वाट दाखवा. माणसाचा दर्जा हा कधीच त्याच्याजवळ असलेल्या पैशावरून, पदावरून आणि जाती धर्मावरून ठरत नसतो, तर तो त्याच्या विचारांवरून ठरतो. म्हणून माणूस म्हणून चांगलं बनण्याचा प्रयत्न कर आणि चांगले कर्म कर. शेवटी हिशोब हा कर्मांचा होतो, तुझ्या धर्माचा नाही. म्हणून धर्माला जपण्यापेक्षा कर्माला जप, आणि जो कर्माला जपण्याचा प्रयत्न करतो त्याला आम्ही मात्र सदैव जपतो आणि त्याला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, स्वामी प्रकट दिनानिमित्तचा आजचा स्वामी संदेश होता, आणि स्वामी महाराजांनी आपल्याला अगदी सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे की ह्या जगाच्या पाठीवर खरा यशस्वी तोच असतो ज्याचे कर्म चांगले असतात. बरेच जण म्हणतात की पैसा कमवला की तो यशस्वी होतो, खूप धनदौलत असली की तो यशस्वी असतो, परंतु स्वामींच्या नजरेत सुखाची व्याख्या तशी नाहीच मुळी. स्वामींच्या नजरेत फक्त एकच आहे की ज्याचे कर्म चांगले तो सर्वश्रेष्ठ आहे, आणि असा सर्वश्रेष्ठ मनुष्य नेहमी स्वामींच्या जवळ असतो, स्वामींच्या हृदयात वास करत असतो. तर स्वामी भक्त हो, तुम्हालाही जर स्वामींच्या हृदयात स्थान मिळवायचं असेल तर स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना एकच प्रार्थना घ्यायची आहे की परिस्थिती कशीही असू द्या, पण स्वामी मार्ग सोडायचा नाही, आणि स्वामींच्या मार्गात आपण चालत असताना आपल्या हातून वाईट कर्म घडणं हे अशक्य आहे. म्हणून स्वामींचा हात हाती घ्या आणि स्वामींचा परिवार मोठा करा. तर स्वामी भक्त हो, स्वामी प्रकट दिनानिमित्त एक छोटंसं काम करा. आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा, जेणेकरून तेही स्वामी मार्गात येतील आणि स्वामीमय होऊन जातील. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि असेच स्वामी संदेश ऐकून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.